आज या लाईव्हचं उद्दिष्ट बरं. थोडंसं हं. वेगळं आहे. सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्येच नव्हे, तर संपूर्ण भारतामध्ये ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील माता, विशेषतः त्यामध्ये स्तनदा माता, गर्भवती माता आणि लहान-लहान बालकं यांच्या आरोग्याची काळजी घेणं, त्यांच्यापर्यंत व्यवस्थित आहार पोहोचवणं, एवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी सांभाळणं, तो डेटा गोळा करणं, सरकारपर्यंत पाठवणं, सरकारच्या विविध योजना ज्या बालकांच्या दृष्टिकोनातून आणि महिलांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत. अशा आय-सी-डी-एस प्रकल्प अर्थातच एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून ज्या सातत्यानं पार पाडत असतात, अशा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई. त्यांच्या माध्यमातून ही सेवा सातत्याने सुरू असते आणि खरं पाहिलं तर अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे ज्या पद्धतीने एखादी माऊली स्वतःच्या बाळाला जोपासत असते, वाढवत असते, अगदी तशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई या मातांना आणि बालकांना आहार पोहोचवत असतात, त्यांची काळजी घेत असतात. परंतु हे करत असताना कुठेतरी सर्वांची काळजी घेणारी माझी अंगणवाडी सेविकाताई, तिच्याकडे स्वतः दुर्लक्ष होते, आमच्या मदतनीसताईंच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होते आणि अशा वेळेला अंगणवाडी सेविकांच्या मधूनच एक अशी स्त्री उभी राहते, की जी अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांना वाचा फोडू इच्छिते. प्रश्नांना प्रश्न विचारते सरकारला, इथल्या व्यवस्थेला. ती प्रश्न केवळ करत नाही, तर त्या प्रश्नांचं उत्तर सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करते. तिच्या प्रश्नाने सरकार सुद्धा हादरतं. प्रशासनाला सुद्धा ताईचे प्रश्न हे गांभीर्याने घ्यावे लागतात. आपणा सर्वांना आठवत असेल, वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय त्यावेळेसचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व, ज्याला महाराष्ट्र पोरका झाला, असा अजितदादा पवार, प्रचंड मोकळ्या शब्दांमध्ये बोलणारा नेता. अजितदादांना सुद्धा आमच्या ताईंनी बोलकं केलं होतं. अंगणवाडी सेविका ताईंच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये. ती जयश्री ताई आज आपल्या सर्वांसोबत बोलण्यासाठी उपस्थित आहेत. ताईंनी या ठिकाणी स्वतः अंगणवाडी सेविका म्हणून मागच्या 11 वर्षापासून सातत्यानं सेवा दिलेली आहे. आपल्या गावामध्ये ताईंचा जिल्हा आणि तालुका आपल्या सर्वांना वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. पारनेर तालुक्यामध्ये ताई कार्यरत आहेत. अहिल्यानगर ताईंचा जिल्हा आहे आणि कार्यक्षेत्र ताईचं महाराष्ट्र झालेलं आहे आणि हे लवकरच पूर्ण भारतामध्ये व्हावं, अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. ताईंच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांच्या मदतीस ताईंच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम त्यांनी सातत्याने केलेलं आहे. ताईंचं वेगळा परिचय अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनीस ताईंना देण्याची आवश्यकता नाहीये. जयश्री ताई नाम ही काफी आहे आणि म्हणून आपल्या हक्काची ताई जयश्री ताई असा मी उल्लेख या ठिकाणी जयश्री ताईंचा करेल. जयश्री ताई प्रथमतः आपल्या या लाईव्हमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे. हे लाईव्ह मी खूप दिवसांपासून घेण्याचा प्रयत्न माझा होता, माझा हेतू होता. परंतु ते अ, टाळलं गेलं, ते झालंच नाही शक्य. तुम्ही 2 दिवसापूर्वी सुद्धा या ठिकाणी विधान भवनामध्ये, विधिमंडळामध्ये जे अधिवेशन सुरू आहे, त्या ठिकाणी सुद्धा अंगणवाडी सेविका ताईंच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या होतात. माझा पहिला प्रश्न तुम्हाला साधा, सरळ, नीटनेटका आहे. अंगणवाडी सेविका म्हणून तुमची नियुक्ती कशी झाली? तुमचं स्वप्न होतं का अंगणवाडी सेविका होण्याचं? का हा ॲक्सिडेंटली तुम्ही या योजनेमध्ये आलात? नमस्ते सर्वप्रथम. सर्व गुरुजन चॅनलचे जे आपले गुरुजन चॅनलचे जे सर्व श्रोते आहेत, लाडका भाऊ असतील आणि सरकारच्या लाडक्या बहिणी असतील. सर्वप्रथम गुरुजन चॅनलचे सर्व सबस्क्रायबर आणि जे ज्ञात-अज्ञात आता सध्या माझ्या सर्व लाडक्या ताई, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सर्व जे कर्मचारी, लाडका भाऊ आणि लाडकी बहिणी सहित सगळ्यांचं खूप-खूप स्वागत करते आणि सर्वप्रथम गुरुजन चॅनलचे सर्वेसर्वा महेश दादा यांचं खरंच मी खूप धन्यवाद देते, की त्यांनी या प्लॅटफॉर्म गुरुजन या प्लॅटफॉर्मवरून एक सर्वसामान्य अ, महिलेला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. तर सर्वप्रथम परिचय द्यायचा म्हटलं तर मी अहिल्यानगरमधून बिलॉन्ग करते. मी सुरुवातीला म्हणजे शिक्षण खूप गरिबीतूनच झालं आई-वडिलांचं आणि सर्व काही म्हणजे लग्नानंतर महिलांचं सगळं काही शेड्यूलच बदलून जातं. म्हणजे आता थोडक्यात तुम्ही विचारलेला प्रश्न हा, की तुम्ही या फील्डमध्ये कसे आले? तर नक्कीच कोइन्सिडेंटली आले. कारण उराशी स्वप्न होतं एक शिक्षक होण्याचं आणि त्या स्वप्नाशी अगदी आई-वडिलांच्या गरीब परिस्थितीशी झुंजत दादा माझे आई-वडील शेतकरी आहेत. चॅनलवर बरेच व्हिडिओ माझ्या माता-भगिनी बघत असतात. तर या गरिबीतून शिक्षण केलं, डी-एड केलं. त्यानंतर लग्न वगैरे झालं आणि लग्नानंतर महिलांचं सगळं बदलतं तसंच माझंही बदललं. परंतु